नमस्कार, प्रिया क्रिएशनमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये खूप सुंदर आणि ट्रेंडिंग असणारी स्लीव्ज डिझाइन बघणार आहोत। तुम्हाला व्हिडिओ जरी हेल्पफुल वाटला तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा असेच नवीन माझे व्हिडिओ पाहण्यासाठी। इथे मी अस्तरचं कटिंग करून घेतलेलं आहे। स्लीवची तयार उंची आहे 9.5 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून अस्तरचं कटिंग करून घेतलंय। 36 साइजच्या ब्लाउजसाठी ही स्लीव्ज मी कटिंग केली होती। 9.5ची घडी घेतलेली आहे। 3.5 इंच कॅप हाईट दिलेली आहे। खाली दंडगेर आहे 5 इंच आणि त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन, असं 7 इंचचं मार्किंग करून स्लीवचं कटिंग करून घेतलंय। याला फ्रंटच्या आर्महोलचा आकार दिलेला नाहीये स्लीव्जला, जेव्हा स्लीव्ज आपण जोडणार आहे तेव्हा तो देणार आहे। तर हे असं अस्तरचं कटिंग करून घेतलं। आता हा जो काट आहे मेन फॅब्रिकचा, त्याची उंची आहे 4.5 इंच। खाली आणि वरती शिलाईमध्ये थोडं मार्जिन ठेवलेलं आहे शिलाईसाठी आणि हे कटिंग करून घेतले। 4.5 इंचाची काठाची पट्टी खालची कटिंग करून घेतली। बाहीला आपला खाली काठ येईल, तर जेवढी अस्तरची स्लीव्ज कटिंग केलेली आहे त्याच्यामधून 4.5 इंच वजा केले, तर इथे आलेलं आहे 6.5 इंच। त्याच्यामध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा घेतले आणि 8 इंचाचं मेन फॅब्रिक वरचं कटिंग करून घेतलंय। वरचं मेन फॅब्रिक थोडंसं एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि लांबीला ते जेवढी स्लीव्ज असेल त्याच्या दुप्पट घ्यायचं आहे। थोडंफार कमी जास्त असेल तर चालू शकतं। आता याचा सेंटर पॉइंट इथे मार्किंग केला आणि जी ओपन बाजू आहे तिकडनं 6 इंचावर मार्किंग करून घ्यायचे। हे जे मार्किंग केलंय 6 इंचचं, तिथून पुढे प्रत्येकी अर्धा इंचावर मार्किंग करायचे। वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने दोन्हीकडे अर्धा इंचाचं मार्किंग करायचं आहे सेंटरपर्यंत। आणि सेंटरपासून दुसरी जी बाजू आहे तिथे सुद्धा अर्धा इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे। तुम्ही हे अंदाजे सुद्धा करू शकता प्लीट्स घालताना, परंतु मी इथे मार्किंग करून घेतलेलं आहे। आता सेंटरपासूनची जी पलीकडची बाजू आहे तिथे सुद्धा सेम याच पद्धतीने अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून मार्किंग करून घ्यायचंय आणि एंडिंगला इथे 6 इंच सोडून द्यायचं आहे। तर इथे मी असं मार्किंग करून घेतलेलं आहे संपूर्ण याच्यावर। आता इथे प्लीट्स घालायला सुरुवात करायची आहे। तर जे असं मार्किंग केलेलं आहे त्याप्रमाणे प्लीट्स घालायच्या आहेत अर्ध्या इंचाच्या। हे मार्किंग केल्यामुळे आपल्या प्लीट्स ज्या आहेत त्या व्यवस्थित एकसारख्या येतात आणि कमी जास्त होत नाहीत। या प्लीट्स आता मी इथे घालून घेत आहे। प्रिया क्रिएशन या चॅनलवर भरपूर व्हिडिओ अपलोड आहेत शिलाईच्या रिलेटेड। तर तुम्ही शिलाई कामामध्ये इंटरेस्टेड असाल तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि शेजारचं बेल बटन देखील प्रेस करा, त्यामुळे येणाऱ्या माझ्या प्रत्येक व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओ पाहता येतील। जशा प्लीट्स खाली घातलेल्या आहेत तशाच वरच्या बाजूने सुद्धा घालून घ्यायच्या आहेत आणि ह्या एकसारख्याच आल्या पाहिजेत। तर इथे मी प्लीट्स घालून घेतलेल्या आहेत आणि त्याला पिना लावून घेतलेल्या आहेत, त्यामुळे त्या व्यवस्थित एकसारखे येतील। इथे वरच्या बाजूच्या सुद्धा सगळं प्लीट्स घालून घेतलं। आता याच्यावर स्टिचिंग करून घ्यायचे। तर दोन्ही बाजूला 6 इंच राहिलं पाहिजे शिल्लक। आता याचा सेंटर पॉइंट सुद्धा मार्किंग करून घ्यायचं आहे। आता जो काट आहे त्याचे 2 भाग करायचे आहेत, म्हणजे दोन्ही स्लीव्जसाठी होतील ते। आणि इथे खालच्या बाजूने हा काट लावून घ्यायचा आहे। हा काट लावल्यानंतर त्याच्यावर एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे आणि ह्याचं सेंटर मार्किंग करायचं आहे। अस्तरच्या स्लीव्जचं सुद्धा सेंटर मार्किंग करायचं आहे आणि सेंटरला सेंटर मॅच झालं पाहिजे अशा प्रकारे ठेवून इथे खालच्या बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे। हे स्टिचिंग झाल्यानंतर स्लीव्ज पलटी करून घ्यायची आणि अस्तरवर एक दाब शिलाई आली पाहिजे अशा प्रकारे इथं स्टिच द्यायची। त्याच्यानंतर अस्तर पूर्णपणे आतल्या बाजूने घालायचं आहे आणि परत एक खालच्या बाजूने स्टिचिंग करून घ्यायचं आहे अगदी कडेने। त्यानंतर जे अस्तरची स्लीव्ज आहे ती मेन फॅब्रिकला चारही बाजूंनी जोडून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक असेल ते कटिंग करून घ्यायचे। तर इथे मला फॅब्रिक थोडंसं कमी होतं, तर मी एका साईडला जॉईंट देऊन घेणार आहे आणि ही अस्तरची स्लीव्ज संपूर्ण जोडून घेऊन मग कटिंग करणार आहे। एक्स्ट्राचं फॅब्रिक इथे कटिंग करून घ्यायचं आहे। तर अशी ही स्लीव्ज आपली तयार झालेली आहे। आता त्याला अजून चांगला लुक यावा त्यासाठी मी इथे लेस लावून घेतलेले आहेत।
इथे खाली सुद्धा एक लेस लावून घेतलेली आहे आणि जो जॉईंट आहे काठाचा आणि मेन वरच्या फॅब्रिकचा, तर तिथे सुद्धा एक लेस लावून घेतली, त्याच्यामुळे याचा लुक खूप सुंदर आला आहे. तर ही अशी सिंपल अशी स्लीव्ज डिझाईन तयार झाली, त्याच्यामुळे ब्लाऊजला खूप सुंदर लुक येतो आणि हा ह्याचा फायनल लुक आहे, पाहू शकता तुम्ही. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच शिलाईचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब केल्यानंतर शेजारचं बेल बटन देखील प्रेस करा, त्यामुळे येणाऱ्या माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.